तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं HD कुकिंग ब्लॉग्समध्ये. तर आजची रेसिपी आहे भरली भेंडी. याला तुम्ही मसाला भेंडी पण म्हणू शकता. तर यासाठी मी इथे 2 चमचे बेसन भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडेसे शेंगदाणे आणि सौंफ आणि धने 2 ते 3 मिनिट तव्यावर भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर भाजलेले शेंगदाणे, धने आणि सौंफ हे मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचं आहे. त्यानंतर भाजलेल्या बेसनामध्ये हे मिक्सचर टाकून द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये बेसिक मसाले, हळद, तिखट, धनिया पावडर आणि गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ, अर्धा लिंबाचा रस टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं 1 ते 2 चमचे पाणी ॲड करून मिक्स करून घेतलं आणि आपल्या भेंडीमध्ये, उभी चिरलेल्या भेंडीमध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. अशा एक एक करून सर्व भेंडींमध्ये मिश्रण भरून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आणि हे मिश्रण भरून झालेलं आहे आपल्या भेंडींमध्ये. आता तावेवर मी थोडं तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये भेंडी फ्राय करून घ्यायची आहे, छान क्रिस्पी. थोडीशी क्रिस्पी होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर भेंडी काढून घ्यायची आहे. आता कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे, बारीक चिरलेला कांदा आणि अद्रक लसूणचा पेस्ट ॲड करून घ्यायचा आहे. यामध्ये हळद, तिखट, धनिया पावडर, गरम मसाला हे छान झाल्यानंतर त्यामध्ये फ्राय केलेली भेंडी ॲड करून द्यायची आहे आणि छान 5 ते 10 मिनिटे याला कुक करून घ्यायचं आहे. मी यामध्ये दही पण ॲड केलं आहे. तुम्ही दही स्किप करू शकता. दही हे गॅस बंद करून खाली उतरवल्यानंतर दही ॲड करायचं आहे, नाहीतर दही फाटू शकते.